स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा उद्योगाय नमःमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोशल मीडिया पोस्ट, सोशल मीडिया कंटेंट ChatGPTच्या मार्फत कसा बनवू शकतो हे बघितलं. आणि आज आपण ना एक हार्डवेअर शॉपचं एक्झाम्पल घेणार आहे. त्यामध्ये आपण इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कशी करू शकतो हे बघणार आहे. कारण की हार्डवेअर शॉपमधील जी होल्डिंग व्हॅल्यू असते किंवा प्रोडक्ट स्टोअर करण्याची व्हॅल्यू असते, कॅपिटल कॉस्ट खूप हाय असते. त्यामुळे जास्तीत जास्त स्टॉक आधीच ऑर्डर करून लोनमध्ये जाणे किंवा स्टॉक कमी असून कस्टमर जाणे हे प्रॉब्लेम्स बहुधा होतात. आणि हे मी रिटेलर्सशी जेव्हा बोलतो आणि ह्यावरून झालेलं आहे, मी एक्सपिरियन्स केलेला आहे. आणि त्या त्या प्रॉब्लेमबद्दल आज आपण एकदम साध्या भाषेत बोलणार आहे. आता मी काय केलं, एक साधी SKUची लिस्ट बनवली आहे, एक साध्या प्रोडक्ट्सची लिस्ट बनवली आहे, जे आपल्याला एका रिटेल शॉपमध्ये हार्डवेअर शॉपमध्ये असतील. आता ह्यामध्ये बघा असे कॉलम्स आहेत की स्टॉक क्वांटिटी. आता आपल्याकडे सिमेंटची क्वांटिटी 0 झाली आहे, रिऑर्डर लेवल 20. जेव्हा 20 असेल तेव्हा रिऑर्डर करायचं असं इथे सांगितलेलं आहे आपण. जेव्हा 1000 होतील, ब्रिक्स 5000 आहेत, 1000 होतील तेव्हा आपण रिऑर्डर केला पाहिजेत, कारण की आपल्याला तो मिनिमम स्टॉक ठेवला पाहिजे. तर त्यासाठी आता मी काय करणार आहे, ही जी लिस्ट आहे ना ती अशीच्या अशी इथे पेस्ट करणार आहे ChatGPTमध्ये. दिस इज माय SKU list, and I want you to make it smart so that I can manage zero I can so that I can manage alerts for reorders of the stocks and avoid heavy investment or losing कस्टमर्स. आता मी हे पण करणार आणि त्याचं स्क्रीनशॉट पण अटॅच करणार, कारण की मला इथले जे हे जे आहेत कॉलम नंबर त्याप्रमाणे इथे फॉर्म्युला आला पाहिजे, म्हणून मी याचा स्क्रीनशॉटही काढतो आणि तोही इथे अटॅच करतो मी. हां बघा, मी ते स्क्रीनशॉटही अटॅच केला आहे, जेणेकरून त्या नेक्स्ट कॉलममध्ये नेक्स्ट कॉलममध्ये जो फॉर्म्युला त्याला टाकायचा, म्हणजे तो एक फॉर्म्युला, एक कोडिंगसारखा एक फॉर्म्युला त्या शीटमध्ये तयार करेल, तो करू शकेल. आणि त्याला हे चित्र मी दाखवतो. आता बघूया तो करेक्ट करतोय की नाही. आपण फॉर्म्युला घालून बघायला हवं. ह्यात चुकूही शकतं, थोडं मागे पुढे ट्रायल एरर करून आपल्याला ते बघावं लागेल. तर आपण लिस्ट दिलेली आहे आणि स्क्रीनशॉट दिलेलं आहे, ते ॲनालाइज करत आहे. ओके, तर हे इथे त्यांनी दिलं, इन सेल I2 यूज दिस फॉर्म्युला. आता I2 म्हणजे आय, आणि ह्या 2मध्ये आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. हा स्टॉक स्टेटस म्हणून इथे टाकूया आपण, इथे स्टॉक स्टेटस. आणि इकडे हा फॉर्म्युला टाकून आपण बघूया. जर ते वर्क केलं तर वेल अँड गुड, नाही तर आपल्याला बघावं लागेल परत त्याला सांगून. आता हे बघा, आउट ऑफ स्टॉक म्हणून दाखवतं, कारण की इथे एकही स्टॉक नाही, 0 झालेला आहे. आता हीच आपण फक्त ड्रॅग केलं नाही, ते असं डबल टॅप केलं नाही, इथे ओके 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 म्हणून येणार. तर हे तुमच्याप्रमाणे तुम्ही ते चेंज करू शकता. लो स्टॉक काय असेल ते 1.5, आणि तुमची जी व्हॅल्यू असेल त्याप्रमाणे असेल. तर आता आपण ह्याला कलर अलर्ट्सही टाकू शकतो, असं त्यांनी दिलं. क्रिएट जे रिऑर्डर क्वांटिटीला पण त्यांनी J2मध्ये टाकायला सांगितलं, आपण ते टाकून बघूया. रिऑर्डर क्वांटिटी इथे आहे आपली, पण बघूया रिऑर्डर लेवल आहे. हा फॉर्म्युला टाकून बघूया काय होतं. म्हणजे आपल्याला कुठलीच गोष्ट, रिऑर्डर क्वांटिटी आहे 40, इथे रिऑर्डर क्वांटिटी आपल्याला 40 ऑर्डर करावे लागतील, जेणेकरून आपण रिऑर्डर लेवल 20 ठेवू शकतो, असं त्यांनी दिलेलं आहे. मला वाटतं हा फॉर्म्युला थोडं चुकला आहे, आपण तो व्हॅलिडेट करूया. हां ओके, दुप्पट व्हॅल्यू का घेतलं ते आपण विचारूया त्याला. इफ स्टॉक इज लो, इट सजेस्ट हाऊ मच टू ऑर्डर, कीप्स यू फ्रॉम ओव्हर इन्व्हेस्टिंग, असं त्यांनी म्हटलं आहे. ह्यावर आपण डबल टॅप करूया जेव्हा शेवटी येतो. ॲड इन्व्हेंटरी व्हॅल्यू. आता हे काय, क्रिएट के कॉलम टू टोटल व्हॅल्यू. ओके, ती व्हॅल्यू पण आपल्याला समजली पाहिजे, म्हणून आपण इन्व्हेंटरी व्हॅल्यू हा कॉलम टाकूया इथे. इन्व्हेंटरी व्हॅल्यू हा कॉलम इथे आपण टाकूया, आणि हा फॉर्म्युला असाच्या असा इकडे पेस्ट करून टाकूया. झालं. आपल्याला इन्व्हेंटरी व्हॅल्यू 0 असल्यामुळे आपल्याला होल्डिंग काहीच नाही आहे, जेव्हा रिऑर्डर करू तेव्हा ती येईल. ओव्हरस्टॉक अलर्ट घालू शकतो आपण, L कॉलममध्ये ओव्हरस्टॉक अलर्ट म्हणून घालून टाकूया. तर हे सुरुवातीला सेटअप करायला थोडा वेळ लागेल, किंवा ह्यासाठी ऑलरेडी सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहे, पण तुमच्या फ्री वेळेमध्ये तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला तुमच्या स्टॉकची किंवा तुमच्या शॉपचा अजून हे येऊ शकते, आयडिया येऊ शकते. आता इथे ओव्हरस्टॉक कुठलेच नाही आहेत. इन्व्हेंटरी व्हॅल्यू ह्याने इकडे दिलेली आहे व्यवस्थित.
हे ओव्हर स्टॉक्ड आहेत असं दाखवतं आहे. 40 रिऑर्डर लेवल आपल्याकडे 200 आहेत. मग हे आपण लगेच सेल केले पाहिजे. जसं इथे अलर्ट आपण टाकू शकतो. ओव्हर स्टॉक अलर्ट त्यासाठी आहे. हे बाकीचे जिथे व्हॅल्यू आली नाही तिकडे आपण आय गेस काहीतरी टाकायला हवं. पण इथे ओव्हर स्टॉक इथे ब्लँक ठेवायला दिलं आहे. मग वी आर गुड म्हणून मी असं इथे टाकतो. ह्याच फॉर्म्युला अलर्ट तुम्हाला अपडेट करून दाखवतो. वी आर गुड असं म्हणून टाकतो. मग त्या सेक्शनला आता मी परत हे करतो कारण की तो फॉर्म्युला अपडेट नाही झाला आहे. इथे वी आर गुड म्हणून येणार ज्या ठिकाणी हे नाही आहे. तर ओव्हरस्टॉक जिथे आहे तिथे आपल्याला वर्क केलं पाहिजे की आपण ह्या क्वांटिटी कशा घालवू शकू जेणेकरून आपल्याला जास्त फायदा होईल. आणि आता हे आणि एक कॉलम ते म्हणतात प्रायोरिटी, अर्जंट, हाय, मीडियम. म्हणजे काय घेतलं पाहिजे आपल्याला पहिल्यांदा ते हे समजण्यासाठी प्रायोरिटी लेवल म्हणून आहे. तर अशा प्रकारे आपण कुठलीही लिस्ट ना त्याचं ॲनालिसिस करू शकतो आणि खूप बिझनेस स्मार्ट करू शकतो. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे आपल्याला मोकळ्या वेळेत आणि हे करायला पण तुम्हाला खूप मजा येणार. थांबा हे चुकलं कारण की इथे जायचं आहे आणि ह्या सेलवर जायचं आणि पेस्ट करायचं आणि एंटर करायचं. आता हे अर्जंट आपल्याला केलं पाहिजे कारण की इन्व्हेंटरी व्हॅल्यू आपलं स्टॉक क्वांटिटी 0 झालेली आहे. आता बाकी याच्यात लो आहे कारण की स्टॉक आपल्याकडे ओव्हर स्टॉक्ड आहेत ऑब्व्हियसली. आणि इकडे वी आर गुड टू गो कारण की इकडे 30 आहेत आपल्याकडे आणि रिऑर्डर लेवल 10चे. 10वर आलं तर आपल्याला रिऑर्डर करायचं असं ते सांगतं. आता यूज फिल्टर टू शो ओनली रिऑर्डर नाव हे फिल्टर आपण वापरून करू शकतो त्या ह्याच्या बेसिकमध्ये. आता रिऑर्डर लेवल इम्प्रूव्हमेंट टिप्स. रिऑर्डर लेवल आपण जी स्टॅटिक आहे ना म्हणजे आपण नुसती ठेवलेली आहे त्याला पण आपण फॉर्म्युलामध्ये घालूया असं सांगतात. चला मग फॉर्म्युलामध्ये केल्यावर आपले हे फॉर्म्युलाज पण चांगले होतील. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण करू रिऑर्डर लेवल इज इक्वल टू डेली सेल्स इंटू लीड टाईम. आता डेली सेल्स आपल्याला ते समजायला पाहिजे. लीड टाईम पण समजायला पाहिजे आपल्या तुमच्या ह्याच्याप्रमाणे. म्हणजे तुमचा समजा डीलर आहे अल्ट्राटेक किती दिवस घेतो. गिव मी आपण सांगूया त्यांना also give me formula for reorder level. ओके. तर रिऑर्डर लेवलसाठी पण आपण एक आता फॉर्म्युला घेऊन टाकूया म्हणजे सगळंच आपलं व्यवस्थित होऊन जाईल. आता हे 3 कॉलम आपल्याला ॲव्हरेज डेली सेल्स हा एक कॉलम घालावा लागेल. तो मी आता सॅम्पल म्हणून एक घेतो. इथेच ॲड करतो ॲव्हरेज डेली सेल्स. तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी ते कॉलम्स ॲड करून टाकतो. आणि लीड टाईम इन डेज हे असंच्या असं आपण टाकायचं. IJKमध्ये घाला म्हणून त्यांनी सांगितलं आहे. तर आपण तिथेच टाकूया म्हणजे आपल्याला कसं फॉर्म्युला हे करायला बरं होईल. इथे मी घालतो इन्सर्ट कॉलम टू लेफ्ट. आता IJKमध्ये आपण ह्या गोष्टी घातलेल्या आहेत आणि आपण रिऑर्डर लेवल जे आहे ना एचलाच ठेवलेलं आहे त्यांनी. ॲव्हरेज डेली सेल्स व्हॅल्यू इकडे टाकून द्यायचं. त्यानंतर हे लीड टाईम इन डेज हे जेमध्ये टाकूया आणि इथे मी म्हणतो सेफ्टी स्टॉक केमध्ये. ओके. तर आता आपण इथे हा जो फॉर्म्युला आहे तो मी कॉपी करून आधी ठेवतो एचमध्ये. ओके. इथे 0 जाणार कारण की क्वांटिटीचे 0 आहे. आता गिव मी सॅम्पल डेटा फॉर ऑल दोज 3 कॉलम्स. हा सॅम्पल डेटा म्हणजे इकडे डायरेक्ट पेस्ट करूया आणि मग आपली चांगली शीट तयार होईल. हे बघा हे जे असं लीड टाईम तुमचा जो असेल तुम्ही तो ॲनालाइज करून त्यामध्ये घालू शकता. ठीक आहे. चला तर मी हे पटकन फीड करतो. गिव मी ओनली रिमूव्ह फर्स्ट 2 कॉलम्स. आपल्याला क्लीन सॅम्पल डेटा मिळालेला आणि तो आपण डायरेक्ट कॉपी पेस्ट करू शकतो. त्यासाठी मी केलेलं आहे. इथे मी प्रेस करून नंतर इथे शिफ्ट धरून इथे ह्याला कॉपी करतो आणि ह्या 3 याच्यात ॲड करतो आणि हे असंच ड्रॅग करतो आता सो दॅट आपण जास्त वेळ घालवतो नाही. चला तर आणि ह्याला पण मी डबल टॅप करून ट्राय करतो. आता रिऑर्डर लेवल अशी झालेली आहे. आता कुठल्या गोष्टी लो स्टॉकमध्ये आहेत,
आता हे बघा, आता आपण थोडं ह्याच्यावर ॲनालिसिस करूया. आता आपली शीट चांगल्या प्रकारे रेडी झालेली आहे. आता आपण काय करूया, की आपण ह्या सगळ्या ह्याला कॉपी करूया आणि ह्याला सांगूया ॲनालिसिस करायला. आता आपण ॲनालिसिससाठी नवीन चॅट घेऊया. दिस इज द इन्व्हेंटरी मॅनेजमेंट शीट फॉर माय शॉप. ॲनालाइज अँड गिव मी टॉप 5 threats and top 5 बेनिफिट्स. थ्रेट्स आणि अनथ्रेट्स म्हणू शकतो, बेनिफिट्स म्हणू शकतो. काय सिमेंट झिरो स्टॉकमध्ये आहे, कारण की हाय डेलीज 8 युनिट्स असून सुद्धा झिरो स्टॉकमध्ये आहे. हा डायरेक्ट रेव्हेन्यू लॉस आहे. सो यू आर फ्लॅग्ड अर्जंट, बट द बिगर इश्यू इज यू मे बी लुझिंग रेग्युलर कस्टमर्स टू कॉम्पिटिटर्स. हे असं सांगितलेलं आहे त्याने. स्टील कॅपिटल लॉक्ड इन ओव्हर स्टॉक. आता ओव्हर स्टॉकमध्ये खूपच कॅपिटल लॉक झालेलं आहे आणि तो प्रॉब्लेम आहे. कदाचित आपण हे जास्तीत जास्त सेल केलं पाहिजे, किंवा पुढच्या वेळी जेव्हा आपली जी सेफ्टी स्टॉक आहे तोच तेवढाच ठेवून जास्त इन्व्हेस्ट करू नये. असे तुम्हाला इन्साईट्स ह्यातून मिळू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा रिटेल बिझनेस रन करू शकता. लोन्स घ्यायची ही गरज नाही आणि ह्यासाठी कुठल्या हेवी सॉफ्टवेअरची गरज नाही. पण जेव्हा एका लेवलला तुमचा बिझनेस पोहोचेल, जेव्हा सिस्टम्स बनतील, जेव्हा तुम्हाला हे सगळं अंडरस्टँड होईल ना, तेव्हा तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअरला जा किंवा कुठल्याही सॉफ्टवेअरच्या आहारी पडू नका, कारण की त्याचे पण सबस्क्रिप्शन कॉस्ट असते. हे तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत करू शकता आणि तुम्हालाही बिझनेस चांगला अजून समजू शकतो. कॅश फ्लो पॉझिटिव्ह करू शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा उद्योगाय नमःला, आणि आपण असे अजून व्हिडिओ घेऊन येणार ज्याने तुमच्या बिझनेसला खूप खूप मदत होईल. धन्यवाद.